गाय मातेचे महत्त्व. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र आहे. प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोकधामाला जायचे असते. प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते. प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गायदान करून वैतरणी पार करायची असते. विचार करा, प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी गायीचा आधार, पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही. गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. 1. ज्या ठिकाणी गायमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तेथे वास्तुदोष संपतात. 2. ज्या ठिकाणी गायमाता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात. 3. गायीच्या गळ्यात घंटा बांधावी. गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते. 4. गायीची शेपटी डोक्यावरून फिरवून दृष्ट काढतात. 5. गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते. गायी माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत. 6. गायीच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो. गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो. 8. गायीच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते. 9. हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते. 10. गायीच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे, त्यात सूर्यकेतू नाडी आहे. रोज सकाळी अर्धा तास गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात. 11. गायीला चारा खायला दिल्याने 33 प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात. 13. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गुळ तळहाती ठेवून गायमातेने जिभेने चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते. 14. गायीच्या 4 पायांच्या प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो. 15. महान विद्वान धर्मरक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता. 16. देवदेवतांनी या पृथ्वीतलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे. 17. गाय मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व असलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते. 18. निरोगी गायीचे 2 तोळे गोमूत्र दररोज 7 पदरी कपड्यातून गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात. 19. जो गायी मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते. 20. काळ्या गायीची पूजा केल्याने 9 ग्रह शांत राहतात. जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रुदोषांपासून मुक्त होतात. 21. गाय हे फिरते मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मात 33 देवता आहेत. आपण दररोज 33 प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात. 22. कोणतेही शुभ कार्य रखडले असेल, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा, ते रखडलेले काम पूर्ण होईल. 23. गाय ही सर्व सुखाची दाता आहे. गोमाते, तू शाश्वत आहेस. तुझे गुण शाश्वत. तुझ्या गुणांचे वर्णन करण्याएवढी मी सक्षम नाही. गोसेवा हीच खरी समाजसेवा. धन्यवाद.